आपली पूर्ण एनर्जी डाऊन होती, बरोबर आहे. आपली लाईट पण कशापासून तयार होती? पाण्यापासून तयार होती. म्हणजे पाण्यात काय एनर्जी आहे. तशी जर आपल्याला एनर्जी मिळाली नाही तर मग आपलं शरीर काय होतं, वीक होऊन जातं. म्हणजे त्या पाण्यामध्ये घटक असतात मिनरल्स जर शरीराला नाही मिळाले तर आपल्या थकवा, एनर्जी की नाही, आपण जे सगळी डाऊन होऊन जाते. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला उपलब्ध आहे ते. ज्या गोष्टी आपण काम करतो सकाळपासून संध्याकाळ, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो मिनरल्स नसेल आपल्या शरीरात तर आपली बॉडी काम करत नाही. आणि ते मिनरलची कमतरतेमुळे बरेचसे आजार आपल्याला सुरू होऊन जातात. आता आपण जारचं पाणी पितो, जारचं पाणी हे सगळं फिल्टर असतं. त्याच्यामध्ये काही घाण वगैरे सगळं निघून गेले असतं, केमिकल पण निघून गेलं असतं, काहीच नसतं त्यात. त्याच्यामुळे आपण हे जे पाणी फक्त जारमध्ये प्यायला जातो, साध्या पाण्यात नाही. कारण की साध्या पाण्यात जर पितोय आपण तर मग आपले आजार पण बरे व्हायला पाहिजे, होत नाही ना. कारण की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे केमिकल घटक सगळे घाण आहे सगळे. आता जसं आपल्या पाण्यामध्ये एनर्जी तयार होते, बरोबर, प्लस मायनस केलं तर एनर्जी तयार झाली. हां, आता त्या पाण्यामध्ये प्लस मायनस एकत्र जर आलं तर मग एनर्जी तयार व्हायला पाहिजे. मग आपण त्या पाण्यामध्ये प्लस मायनस एकत्र करू, झाली तयार. म्हणजे काय आला, लाईट नाही लागला म्हणजे काय, आता काय एनर्जी तयार नाही झाली पाण्यामध्ये. पाणी काय मृत पाणी, ज्याचं पाणी ते मृत पाणी आहे. याच्यामध्ये आपल्याला जे घटक पाहिजे शरीरात ते मिळत नाही. आता आपण त्यात मिनरल्स ऍड केले, काहीच नाही, लाईट लागला नाही. आता ते टाकल्यावर पाण्यात बरोबर आहे. थोडं थोडं टाकलं का पाणी बाहेरचे दोनच थेंब टाकले. आता एनर्जी वाढली, परत पहिले थोडी कमी होती, नंतर परत आणखी एक थेंब टाकला, परत एनर्जी वाढली. वाढला प्रकाश, बरोबर आहे. म्हणजे काय आला, 3 ते 4 थेंब मध्ये आपली पूर्ण एनर्जी आली. म्हणजे तिची जसं ताकद आहे त्या वस्तू पाण्यात नाही ती टाकल्या. त्या ड्रॉप मध्ये अमेरिकेचं मग ते व्हेरी पितात, इतके महागड्या बाटल्या ते लोक. म्हणजे हे पाणी आपल्या काय महत्वाचे आहे. लाल रक्ताचे पेशी असतात ना, त्या गोठलेल्या असतात, एकमेकात चिपकलेल्या असतात. त्या चिपकलेल्या असल्यामुळे काय होतं, एखाद्याचा हात असा वरती जात नाही, आकडून जातो, पाठीमागे जात नाही, कंबर आकडून जातं, सगळ्या गोष्टी आकारतात. त्याच्या लाल रक्ताच्या पेशीला मोकळं करतात ताबडतोब. हां, ताबडतोब ताकद वाढवतो आणि शरीर पूर्ण मोकळं करतो आणि एनर्जी वाढवतो. थकवा वगैरे निघून जातो शरीरात. हे पाणी पिल्यानंतर शरीरातलं पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवते. म्हणजे आपल्या पाण्यात टाकायचं.